पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची भीती असते। या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी चोख नियोजन केलंय। औषध साठ्यासह अन्य वैद्यकीय सुविधांची सज्जता ठेवली आहे, अशी माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉक्टर सुशांत रेवडेकर यांनी दिली। जिल्हा परिषदेत आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते। पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे आजार आणि आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषदेत आढावा बैठक पार पडली। जिल्हा साथरोग अधिकारी डॉक्टर सुशांत रेवडेकर यांनी जिल्हा परिषदेनं केलेल्या तयारीची माहिती दिली। जिल्हा परिषद आरोग्य विभागानं 515 आरोग्य पथकं तयार केली आहेत। त्याशिवाय 124 आरोग्य पथकं पूर परिस्थितीच्या काळात मदतीसाठी राखीव ठेवली आहेत। पूर प्रवण क्षेत्रातील गरोदर मातांची यादी तयार करण्यात आली आहे। पावसाचा जोर वाढल्यास गरोदर मातांना 15 दिवस अगोदर आरोग्य केंद्रांमध्ये किंवा सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं जाणार आहे। ऑक्सिजन, जीवरक्षक औषध आणि स्ट्रेचर उपलब्ध आहेत। भूस्खलन, अपघात आणि साथीचे आजार उद्भवल्यास मदत कार्यासाठी अधिक मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आलंय। 15 जूनपासून आरोग्य विभागाचा नियंत्रण कक्ष सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉक्टर सुशांत रेवडेकर यांनी दिली। सर्वच शासकीय विभागांनी आपत्कालीन परिस्थितीत समन्वय ठेवून जनतेला मदत करावी, अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांनी दिल्या। यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी MT देशमुख यांनीही मार्गदर्शन केलं।